सांगलीच्या शिराळा इथे एका खासगी रुग्णालयाकडे जात असलेल्या कोल्हापूरमधील मेंदू विकार तज्ञ डॉक्टर कौस्तुभ वाईकर यांच्या कारनं एका दुचाकीस्वाराला फरफटत नेलंय आणि यामध्ये प्रदीप खंडेराव कांबळे या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। नियंत्रण सुटलेली ही कार नागरी वस्तीमध्ये थेट शिरली। पेठ शिराळा राज्यमार्गावरती रेठरे धरण इथल्या लोहार वस्तीजवळ धोकादायक वळणावरती हा अपघात झालाय। कोथरूड इथे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये परीक्षण भूमापक म्हणून प्रदीप कांबळे शिराळा कार्यालयामध्ये काम करत होते। डॉक्टर कौस्तुभ वाईकर हे शिराळा इथल्या खासगी रुग्णालयामध्ये रुग्ण तपासण्यासाठी जात असताना हा अपघात झालाय। अपघाताच्या नंतर कारमधल्या पुढच्या बाजूच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या होत्या। वाईकर यांच्या हाताला देखील दुखापत झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।